मला खरोखर एक लाज वाटते. मला खरोखर एक लाज वाटते की सारखं नगर अभियंत्यांना किती भेटायचं, सारखं उपनगर अभियंता ढोले साहेबांना किती भेटायचं, जे माझ्या हक्काचे पैसे वाहन प्रतिपूर्ती एक पार्ट वाहन प्रतिपूर्तीचा गेल्या वर्षी मिळाला. मी ठराव करून घेतला आणि त्या ठरावामध्ये फरक पण मंजूर करून घेतला. तर काय झालं, ओरिजिनल फाईल आहे जी मी पुढील बिल 6 लाखाचं फरकाचं घेण्यासाठी उपनगर अभियंत्याकडे दिली असता ती फाईलच गाळ झाली, सापडत नाही आहे. आता जर फाईल सापडत नाही आहे आणि उपनगर अभियंता यांच्या दालनातून गहाळ होते, तर कुठेतरी गंभीर त्याची बाब आहे. कारण याच्यामध्ये एक कार्यकारी अभियंता जो सेवानिवृत्त आहे आणि मागील कोविड कालावधीपासून वाहन प्रतिपूर्तीचं देयक प्रलंबित होतं आणि त्या नगर अभियंत्याच्या मी सह्या घेऊन ठेवल्या होत्या आणि त्या तत्कालीन नगर अभियंता रवींद्र खडतळे यांनीसुद्धा मला जो काय फरकाची बिलं केली होती त्याच्यावर सह्या करून ठेवल्या. त्यांच्या ओरिजिनल फाईलमध्ये सगळ्या मंजुऱ्या आहेत. आणि जो शासंक शंकित माणूस असतो त्याला वाटतं मी फार हुशार आहे. परंतु मी सांगतो, कितीही अधिकारी हुशार असला परंतु जे भ्रष्टाचार करणारे लोक करतातच ना, त्यांचं तुमच्यावर नियंत्रण आहे का? आता तुम्ही सांगा, उपनगर अभियंता तुम्ही आत्ता झालात, आधी प्रभारी होतात आणि आमच्यासोबत कार्यकारी अभियंता म्हणून काम केलं. तर तुम्ही ज्यावेळेस फाईल आली कोविड कालावधीमधले, पूर्ण तत्कालीन गृहनिर्माण मंत्री माजी आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या प्रभागातील संपूर्ण मुंब्रा, कवा, खारेगाव आणि मुंब्रा, पारशिक, खारेगाव, श्रीजी विला रघुकुल सोसायटी तुम्हाला माहिती आहे, पहिल्या माळ्यापर्यंत पाणी साचलं होतं, माहिती आहे ना. त्या पाण्यातून आम्ही गुडघ्यावर नाही ते कमरेवर पाण्यातून गेलेलो आहोत. आणि याच्यावर तोडगा कसा काढायचा, तर नाले डिपार्टमेंटच्या वतीने रवींद्र शिंदे कार्यकारी अभियंता यांच्यावर जितेंद्र आव्हाड साहेबांना विश्वास होता आणि धनंजय गोसावी या 2 व्यक्तींवरती, जे प्रभाग समितीचे उपनगर अभियंता, या 2 व्यक्तींवरती विश्वास असलेले डॉक्टर जितेंद्र आव्हाड, त्यांना माहिती आहे ही 2 व्यक्तीच डेरर आहेत, कसंही काम करून घेणार. तर आम्ही धनंजय गोसावी उपनगर अभियंता, मुंब्रा, दिवा आणि कळवा, आणि तत्कालीन प्रभाग समितीचे कळवा प्रभागातील कार्यकारी अभियंता मनोज तायडे आणि दिवाचे प्रभाग समितीचे, तर ह्या संपूर्ण क्षेत्रातील आम्ही नियंत्रण केलं, स्ट्रॉ मोटर नियंत्रण केलं. परंतु आता कोविडमध्ये कुठल्याही प्रकारचे पास पैसे नव्हते. ज्या पॅकेज 1 ते 11 निविदा होत्या त्यासुद्धा निविदाला पैसे नव्हते. आपण ज्यावेळेस करोना संपला गेला, जसं 1, 2, 3 वर्ष लागले कालावधी, परंतु तिथपर्यंत पैसे फंडच नव्हता. त्यामुळे जे काही पॅकेजिंग नवीन टेंडर होते आपण रद्द केले आणि जे प्रमाणित टेंडर होते 1 ते 11 जे वर्किंग होते त्यातले आपण 25% पेमेंट रिलीज केलं. मग ज्यावेळेस मी कार्यरत होतो त्यावेळेसच सगळं पेमेंट रिलीज केलं आहे माझ्या हातून. फक्त शेवटचा टप्पा जो होता, पर्पजली घनकचऱ्यामध्ये माझी नियुक्ती केल्यामुळे आणि जे काही मॅटर झाला राबोडी नाल्याबद्दल, जे काही मॅटर झालं पालकमंत्री एकनाथ शिंदेमुळे, जे काही माझ्यावर बितली ते मी पचवलं. परंतु ज्या ठेकेदारांनी कामं केली, बिचारे त्यातील नवनाथ झाडे मुंब्रा विभागात गेले 25 वर्ष काम करतो आणि त्या विभागात केलेली कामं, आणि आत्ता कवा खारेगावमध्ये पण ट्रेन्शिंगचं काम केलं, बोला मोठं श्रीजी ते पारशिकपर्यंत 50 लाखाचं बिल त्याचंही आहे. तो बिचारा आर्थिक टंचाई आणि टेन्शनमुळे हार्ट अटॅक येऊन दगावला गेला. फार दुःखद घटना आहे. जर एखादा ठेकेदार मागासवर्गीय आहे आणि तो ठाणे महानगरपालिकेचं योगदान आहे काम करण्याचं, तर त्याला आपल्याला रक्कम देय आहे ना. मग आता काय झालं, माझी रिटायरमेंट झाली
परंतु तो जो प्रस्ताव फाईल 2021-22 मी होतो. 21-22 हा प्रस्ताव फाईल मी एम एल वार्डला चार्ज दिला आणि एम एल वार्ड पूर्ण बघत असताना एम एल वार्ड तुम्ही करतो. परंतु एम एल वार्डने कपटपणाने खोट्या वृद्धीने ते केलंच नाही. कारण की मी रिटायर्ड झालो, 1 वर्ष आलोच नाही, त्यामुळे ते काम केलंच नाही. ज्यावेळेस मी पुन्हा जून 24पासून सुरुवात केली तेव्हा म्हणजे लक्षात आलं, लोक मला तक्रार करेल, साहेब आमचे पेमेंटचं काय होणार, एम एल वार्ड काही करत नाही. आणि रिअली इट्स अ फॅक्ट, एम एल वार्डकडे फाईल पडून होती, अनेक फाईली अजून पडून आहेत ज्या रवींद्र शिंदे प्रस्तावित केल्या होत्या. आणि या फाईलला फक्त रिलीज ऑफ पेमेंट, कारण त्यावेळेस बजेट नव्हता म्हणून मी काय बोललो नाही. परंतु आता जेव्हा निवडणूक पूर्व मी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आचारसंहिते कालावधी मला घरी बोलवलं. का बोलवलं? कारण मी निवडणुकीला उभा होतो, फॉर्म भरला होता, तो फॉर्म मागे घ्यायचा होता. आणि त्या अनुषंगिक त्यांनी मला 200 करोडचा GR दिला. म्हटलं साहेबाला, म्हटलं मी तर रिटायर्ड झालो आहे, हा GR मी खात्याला दिला आणि आलेले 200 करोड रुपयातून तू काय पेमेंट काढून घे असं मला निर्देश दिले. मग त्या अनुषंगाने मी माझं जे काय प्रलंबित बिलं आहेत त्यात माझ्या सह्या आहेत. आता प्रस्थापित अधिकाऱ्यांनी संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त 1 यांच्याबरोबर माझी चर्चा झाली. प्रत्येक फाईलबद्दल त्यांनी सांगितलं, रवी तुझ्यापर्यंत आत्ता सह्या झालेल्या आहेत, आता तू रिटायर झाल्यानंतर जो नवीन प्रस्थापित अधिकारी आले त्यांच्या सह्या घे आणि त्यांच्या सह्या घेऊन हा प्रस्ताव माझ्याकडे पाठव, आम्ही सह्या करतो. जर अतिरिक्त आयुक्त 1 तयार आहे आणि ऐन दिवाळीमध्ये मी आयुक्ताच्या दालनाचा हंगामा केला, सगळ्या बिल्डर लोकांना हक्कले जे गिफ्ट घेऊन आले त्याच्यामुळे गोंधळ झाला. आयुक्तांनी मला शोधायला माणसं पाठवलं, मी आयुक्तांना प्रस्ताव दाखला, शिंदेजी काय बात आहे साहेब, असं आहे, ठीक आहे ना, मी सही करतो ना. मग साहेब ते एम एल वार्ड रिटायर्ड झाला आणि रिटायर पुढे मी आता करू शकत नाही म्हणे, ते एम एल वार्ड जाऊ दे, आता रिटायर झालं ना, आता तुम्ही काय करा, सोनग्रावला माझं नाव सांगा आणि ते तुम्ही सह्या करून. म्हटलं मला टेक्निकल पूर्तता करायची, टेक्निकल पूर्तता करून तुम्ही माझ्याकडे आणा. आणि मी तसं केलं आणि नेलं आणि दिलं. परंतु आज मी तीस ही पूर्तता ना सोनग्राने केली ना ढोलेने केलेली. आणि ढोले माझ्या कार्यकारी अभियंत्यावर शासन का घेतो का अशी मला शंका उपस्थित झालेली आहे. त्यामुळे प्रस्थापित अधिकाऱ्याची तुम्ही चौकशी लावा, ज्यांनी निष्काळजीपणा केला आणि 2021-22-23 जे एम एल वार्ड निष्काळजीपणा केला, त्यामुळे एका माणसाला जीव गमवावा लागला, जो हार्ट अटॅकमुळे, जो कर्जाच्या तणावामुळे अटॅकने गेला. तर आता आज मी त्यांना शेवटची तारीख दिली होती, शनिवार रविवार. तर आता मी उद्या नवपडा पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतोय. मी सगळ्यांना मुदत दिली आहे, मी एक चांगला माणूस आहे, मी माणूस की सांभाळणारा माणूस. जर अधिकारी लोक पर्पजली करत असेल आणि एखाद्याचा जीव जात असेल तर ही गोष्टी करणं करता येते. आजही आत्तापर्यंत सही झालेली नाही. आयुक्तांनी निर्देश देऊन सुद्धा एवढंच मला सांगायचं आहे की कन्सर्न उपनगर अभियंता ढोले असतील, कन्सर्न नगर अभियंता सोनग्रा असतील, सोनग्राने ॲग्री केलं, त्यांना आयुक्तांनी सांगितलं आता ते प्रस्ताव ढोलेकडे पाठवलं. बोललं ढोलेकडून, पण ढोलेच करतच नाही आहे. शासंकता आहे, निसंगत आहे, अविश्वासू आहे. आणि माझ्यासारखे कार्यकुशल अभियंत्यावर शासन का घेणारा मी थेट विचारलं, तुमच्या माझ्या कार्यशैलीवर शंका आहे का? नाही काय, मग तुम्ही सही का करत नाही? शंकाच आहे. मग त्यांनी माझ्या गाडीचं वाहन प्रतिकृतीचं फाईलही हरवली, आता मी पैसे कुठून काढू? अशा प्रकारचा प्रकार आहे. तर तत्कालीन अजून माझी एक चर्चेची फाईल आहे नियुक्तीची, ती पण होत नाही. म्हणजे एक निष्क्रिय उपनगर अभियंता, याला कशा पद्धतीने कुठल्या स्किलवर उपनगर अभियंता पदी दिलं आहे. आता जर माझं काम झालं नाही, मी सोमवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीपर्यंत मी थंड घेणार आहे आणि जयंती एकदा झाली या बाबतीत मला तीव्र कारवाई कशी करता येईल ते मी करणार, एवढंच सांगतो. धन्यवाद.